नमस्कार, किड्स पण आदिती आदिराजमध्ये मी दीपाली तुमचं स्वागत करते. तर भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत अशा क्रमानुसार वर्षातला पहिला सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा उत्साह साजरा झाल्यानंतर लगेच येणारा दिवस म्हणजे किंक्रांतीचा, आणि या किंक्रांतीच्या दिवशीच आमच्या इथे हळदी कुंकू समारंभ साजरा केला जातो. आणि याच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी येथे मी पानाचे विडे तयार करत आहेत. आमच्या इकडे असे पानाचे विडे तयार केले जातात. पानाचा विडा म्हणजे सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धीची कामना. तर या मकर संक्रांतीला, किंक्रांतीला पान सुपारी का पूजले जाते? तर पान सुपारीला तांबूल म्हणतात. शास्त्रानुसार हे पान सुपारी देवतांना प्रिय आहे. त्यामुळे संक्रांतीसारख्या शुभ दिवशी हे पान सुपारी पूजल्याने पुण्यप्राप्ती होते अशी धार्मिक धारणा आहे. आणि या मांडलेल्या प्रत्येकी 5-5 पानावर 5 खारीक, छोटे छोटे खोबऱ्याचे 5 तुकडे, 5 हळकुंड, 5 लवंग, 5 वेलदोडा, 5 सुपारी असे हे वाण त्याच्यावर ठेवले जाते आणि यालाच विडा म्हणतात. तसेच पान हे मंगलता व पवित्रतेचे प्रतीक आहे आणि सुपारी हे समृद्धी व दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. म्हणून पानाचा विडा पूजणे म्हणजे घरात सौभाग्य, आरोग्य आणि समाधान नांदावे अशी प्रार्थना केली जाते. तर येथे पानाचे विडे तयार करण्यासाठी 25 पानं आणि प्रत्येकी 5-5 सेपरेट अशी पानं मांडली. मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. या शुभ दिवशी पानाचा विडा हे शुभतेचे प्रतीक असल्यामुळे या दिवशी पानाचा विडा पूजला जातो. संक्रांतीला पानाचा विडा पूजणे म्हणजे मंगलता, पुण्य, सौभाग्य, समृद्धी आणि सामाजिक सखोला यांची कामना करणे होय. तर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केले जाणारे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये ह्या पानाच्या विड्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तर आमच्या इकडील सोलापूर भागाकडे मकर संक्रांतीला पान सुपारी म्हणजेच पानाचा विडा पूजण्याची परंपरा आहे. तर येथे एका ताटामध्ये हे पानाचे विडे मी तयार करून मांडून घेतले. मकर संक्रांती हा नव्या आशेचा आणि उत्तरायणाचा शुभ प्रारंभ आहे. या दिवशी पानसुपारी पूजण्याची आपली परंपरा, श्रद्धा ही संस्कृतीशी जोडलेली आहे. पानाचा विडा सौभाग्य, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानले गेलेले आहे. देवांना अर्पण केलेला हा विडा वाण रूपाने देऊन आपण आपुलकी वाढवतो. तिळगुळाप्रमाणे नात्यात गोडवा ठेवण्याचा हा सण आहे. तर चला मग ही परंपरा जपत आपण संस्कारांची श्रीमंती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. तर हा विडा पूजण्यामागचे आणखीन एक कारण म्हणजे मकर संक्रांतीला पान सुपारी पूजणे शुभ असते. यामुळे घरात आनंद आणि गोडवा राहतो. म्हणून हा विडा पूजून तो आलेल्या सुवासिनी महिलांना हातात दिला जातो. तर हळदी कुंकवाला सुवासिनी महिला येण्या अगोदर हे विड्याचे ताट, वाणाचं सामान हॉलमध्ये ठेवून घेतले. तर ताटात तयार केलेले हे पानाचे विडे लोकरी रुमालाने झाकून ठेवले. काही जणींच्या घरी हे पानाचे विडे ओटीत घेतले जातात आणि काही जणींच्या घरी हे झाकून ठेवले जातात. तर माझ्याकडे हे विडे झाकून ठेवले जातात. तर येथे दाखवल्याप्रमाणे हे पानाचे विडे असे झाकून ठेवले जातात. त्याचबरोबर आलेल्या सुवासिनी महिलांना लावण्यासाठी हळदी कुंकू, तिळगुळ, वाण म्हणून छोटे छोटे पर्स आणलेले आहेत आणि पान सुपारी असे हे सर्व सामान येथे मांडून घेतले. त्याचबरोबर सुगडांमध्ये जे धान्य आणि फळभाज्या पूजल्या जातात ते हे आजच्या दिवशी 5 सुवासिनींच्या ओटीत भरले जाते. तर मकर संक्रांतीला वाण म्हणून भेटवस्तू दिली जाते. यामध्ये घरगुती साहित्य, गोड पदार्थ किंवा साजशृंगारातील कोणतीही वस्तू आपण येथे भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. तर हे वाण देण्याचे धार्मिक कारण पाहिले असता वाण देणे म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात शुभता आणि समृद्धीची कामना करणे असा यामागचा अर्थ असतो. सण समारंभ म्हटलं की बायकांना नटण्या थटण्याची आणि साजशृंगार करण्याची संधीच मिळते. तर येथे मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तयार झाले आणि हॉलमध्ये विड्याचे ताट, वाण, तिळगुळ हे सर्व मांडून घेतले. त्याचबरोबर हळदी कुंकू समारंभ संदर्भातच साधी सोपी अशी रांगोळी काढून घेतली.
मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत केले जाणारे हळदी कुंकवाचे कार्यक्रम महिलांसाठी खास असतात, कारण या दिवशी ते आपल्या सौभाग्याची देवता सूर्याची पूजा करतात. मकर संक्रांतीतील सुहासिनी महिलांची हळदी कुंकू म्हणजे सौभाग्य, मैत्री आणि आनंदाची पूजा. हा सण महिलांच्या सौंदर्य, सामाजिक नातेसंबंध आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. आणि याच महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमातून महिलांचे सामाजिक जाळे मजबूत होते. आणि नवीन वर्षातील हा सण सकारात्मक ऊर्जा आणि आनंद देतो. सौभाग्य, मैत्री, संस्कृती, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा यांचे एकत्रित प्रतीक म्हणजे हळदी कुंकू कार्यक्रम. तर तीळ आणि गुळ हे शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी उपयुक्त असतात. वाण लुटणे या निमित्ताने शरीराला आवश्यक असणारी हिवाळ्यातील फळे आणि धान्य एकमेकींना दिली जातात, ज्यामुळे आरोग्याची काळजी घेतली जाते. मकर संक्रांत या सणाचे शास्त्रीय कारण म्हणजे वैज्ञानिक कारण पाहिले असता हा काळ थंडीचा असतो. संक्रांतीच्या वाणात आपण तीळ, गूळ, ऊस, हरभरे, बोरं आणि गाजर अशा गोष्टी देतो. हळदी कुंकू या समारंभातून सण आणि संस्कृतीचे जतन केले जाते. तिळगुळ वाटून गोड बोला, गोड रहा हा असा संदेश हा सण देतो. हळदी कुंकवाचे रंग आनंद आणि उत्साह वाढवतात. हळदी कुंकू हा सुहासिनींचा सण आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने सुहासिनी एकमेकींमधील स्त्री तत्वाचा किंवा देवी तत्वाचा सन्मान करतात. एकमेकींना हळद कुंकू लावणे म्हणजे समोरच्या स्त्रीमधील देवत्वाची पूजा करणे असा यामागचा अर्थ असतो. तर या हळदी कुंकू समारंभाला भावनिक आणि मानसिक असे महत्त्व आहे. मानसिक महत्त्व पाहिले असता आनंद आणि उत्साह या समारंभातून मिळतो. हळदी कुंकूच्या रंगामुळे वातावरण आनंदी आणि उत्साही बनते. आणि भावनिक महत्त्व पाहिले असता सकारात्मक ऊर्जा मिळते, म्हणजे एकत्र येणे आणि शुभकामना देणे, मानसिक सुख आणि शांती वाढते यातून. हळद आणि कुंकू हे दोन्ही स्त्रीच्या सौभाग्याचे, आरोग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच संक्रांतीला वाण देणे आणि हळदी कुंकू लावणे ही आपली परंपरा आहे. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा उत्तरायणात प्रवेश. हा बदल शुभ मानला जातो. हळदी कुंकू देणे म्हणजे नातेसंबंधामध्ये प्रेम, आपुलकी यांची देवाणघेवाण करणे. तर या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभामध्ये आमच्या इकडे सोलापूर गाव भागामध्ये या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला कुंकू लावताना कुंकू कोणाचे आणि लावता कोणाचे असे प्रश्न विचारले जातात. जेव्हा हे प्रश्न विचारले जातात तेव्हा सुवासिनी महिला आपल्या नवऱ्याचे नाव घेतात. लग्न कार्यामध्ये जसे नवरी नवऱ्याचे नाव उखाण्यातून घेते, त्याचप्रमाणे या मकर संक्रांती सणाच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला सोलापूर गावभागाकडे कुंकू लावताना नवऱ्याचे नाव घेतले जाते, अशी इकडची परंपरा आहे.
आल्यात की आता आली का आता पुरती काय की बाबा गाडी मला नेहिला इथे सांग पैसे घ्या हळद आणि कुंकूचे आरोग्यदायी दृष्टिकोनातून महत्त्व पाहिले असता हळद ही औषधी गुणधर्म असलेली आहे आणि कुंकू ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे धार्मिकतेसोबतच आरोग्याच्या दृष्टिकोनातून हळद आणि कुंकूचे खूप महत्त्व आहे. थोडक्यात काय तर मकर संक्रांतीच्या या हळदी कुंकूमध्ये सौभाग्य, मैत्री, सन्मान, आरोग्य आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत. तर माझ्या आजच्या हळदी कुंकू समारंभाला उपस्थित राहून तो मंगलमय केल्याबद्दल सर्व सख्यांचे मनपूर्वक आभार. आपले प्रेम, स्नेह आणि शुभेच्छा सदैव असेच लाभोत. याच सदिच्छांसह आजच्या कार्यक्रमाची सांगता मी येथे करते. पुन्हा लवकरच अशा आनंदाच्या निमित्ताने अजून पुन्हा एकदा आपण भेटू. तर माझ्याकडून माझ्या सर्व मैत्रिणींना तिळगुळ घ्या, गोड बोला आणि हळदी कुंकूने नाती फुलवा. या मकर संक्रांत सणातील हळदी कुंकू समारंभाचे महत्त्व ह्या व्हिडिओमधून, ह्या ब्लॉगमधून तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि किड्स फन आदित्य अधिराजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.